शाळेला सुट्टी लागल्यानं आजीच्या घरी आलेल्या एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार केले आहेत. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली आहे. एवढंच नव्हे तर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवलाय. भीमराव कांबळे असं नराधम आरोपीचं नाव आहे. या संपूर्ण प्रकार समोर आल्यावर नसरापुरातले ग्रामस्थ आक्रमक झाले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी ग्रामस्थांनी कालपासूनच आंदोलन सुरू केलं. काल रात्री ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला. एवढंच नव्हे तर रास्ता रोको आंदोलन केलं. आज सकाळपासून नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. ग्रामस्थांनी मोर्चा काढत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं. स्थानिक आमदार शंकर मांडेकर आणि संग्राम थोपटेंनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी आपला रोष व्यक्त केला तर कठोर कारवाईचं आश्वासन मग आमदारांनी दिलंय. आंदोलकांनी आदिती तटकरेंसोबत मग संवादही केलाय. ग्रामस्थांनी आंदोलन त्यानंतर मागे घेतलं, मात्र संतापाची भावना कायम. दरम्यान पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलंय. आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर काल हा अत्याचाराचा प्रकार आणि त्यानंतर हत्येचा प्रकार झालेला होता. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. पोलिसांना घेराव घालण्यात आला, रास्ता रोको झाला. ग्रामस्थांनी आज मोर्चा देखील काढला आणि मोर्चानंतर ग्रामस्थांनी आंदोलन केलं आणि कठोरात कठोर शिक्षा या नराधमाला व्हायला हवी अशी आग्रही मागणी केली. तर नसरापूरमध्ये कालपासून काय काय घडलंय नेमकं ते बघूया. शुक्रवार 1 मे 2026 दुपारी 3 वाजता पीडित चिमुकली राम मंदिर परिसरात दिसली. दुपारी 3:45 वाजता पाऊण तास चिमुकली घरी न परतल्यानं आजीकडून शोध सुरू झाला. दुपारी 4 वाजता आजीसह नसरापुरातील ग्रामस्थांकडून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. दुपारी 4:30 वाजता गावातील CCTV तपासले तेव्हा आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला. संध्याकाळी 5:30 वाजता ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणलं. चोप मिळताच आरोपीनं मुलीचा मृतदेह लपवून ठेवलेली जागा गावकऱ्यांना दाखवली. संध्याकाळी 5:30 वाजता ग्रामस्थांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. संध्याकाळी 6 वाजता शेणाच्या ढिगाऱ्यातून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढला. त्याच वेळी ग्रामस्थांचा उद्रेक झाला. संध्याकाळी 7 वाजता संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला. वातावरण बिघडल्यानं पोलिसांनी मृतदेह सुरक्षित स्थळी नेला. रात्री 8 वाजता ग्रामस्थांनी पुन्हा एकदा राजगड पोलीस स्टेशनला घेराव घातला. रात्री 9 वाजता संतप्त गावकऱ्यांनी बंगळुरू महामार्ग रोखला. रात्री 11 वाजता SP गिल आंदोलनस्थळी दाखल झाले. लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. शनिवार 2 मे 2026 सकाळी 7 वाजता नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी 9 वाजता फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पुरावे गोळा केले. सकाळी 10 वाजता नसरापूरच्या भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा सुरू झाला. त्यानंतर सकाळी 11 वाजता सुपर बाजार परिसरात मोर्चाचं आंदोलन सभेत रूपांतर झालं. सकाळी 11:30 वाजता पुढाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढली, पण आंदोलकांनी माघार घेतली नाही. दुपारी 11:15 वाजता भोरचे आमदार शंकर मांडेकर आंदोलनस्थळी दाखल झाले. आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांना फोन करा अशी आंदोलकांनी आमदार मांडेकरांकडे मागणी केली. दुपारी 12:15 वाजता आमदार संग्राम थोपटे आंदोलनस्थळी पोहोचले. केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. दुपारी 12:20 आमदार मांडेकरांकडून 2 वेळा मुख्यमंत्र्यांना फोन करण्यात आला, पण फोन लागला नाही. दुपारी 12:34 मंत्री आदिती तटकरेंचा फोनवरून आंदोलकांशी संवाद झाला. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या. दुपारी 12:40 दोन्ही आमदारांच्या विनंतीवरून आंदोलन स्थगित झालं, पण ग्रामस्थांचा संताप मात्र कायम होता.